आता सकाळच्या मैत्रिणींनो 10:30 वाजलेत इथं. आणि इथलं सगळं पार्सल हे आज सकाळ सकाळ पॅकिंग केलं. हे बाकीचं सगळं पोस्टातलं आहे आणि हे आहे कुरिअरचं. जेवढं करता येईल तेवढं पॅक केलं. आणि आता मी चालले बाहेर. कुठं चालले ते सांगते. मामाच्या घरी. आई ही सगळी कालच गेल्यात इथं. म्हणजे माझ्या मोठं मामा आहेत ना, राशींचं आईचं सक्कं भाऊ. मला 2 मामा आहेत सक्कं, एक रामा सायकर आणि एक नाना सायकर. मग मामांनी मोठं मंदिर बांधलंय काळूबाईचं. तर ती मूर्तीची स्थापना आहे कालच ज्योत आणली काळूबाईवरनं त्यांनी. तर ते 3 दिवस कार्यक्रम असतो, होम वगैरे सगळं. तर आज जाणार आहे आता तिकडं. पण आधी जाता जाता आज आहे शुक्रवार. आता हा व्हिडिओ आज येतोय उद्या येतोय मला माहीत नाही, पण हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे सकाळचं. उद्या शनिवार असतो. मग जाता जाता म्हणलं आधी जर पोस्टातले सगळे पार्सल टाकावं. तर मी सांगते तुम्हाला कुठल्या कुठल्या ताईसाहेबांचं पोस्टातलं पार्सल येते. केरळचं दादा येतं, त्या दादांचा मसाला अर्धा किलो आहे. अश्विन नाव आहे, तिकडं फक्त एकच नाव असतं, तिथं अण्णा वगैरे टाकत नाही. तर अश्विन त्या दादाचा केरळचा मसाला आहे. सोनालीताई सांगळे अहिल्यानगर भेलेगाव, त्या ताईसाहेबांचं ड्रायफ्रूटचं लाडू पोस्टानेच टाकते. विलास सर्जेराव कोळशे मराठी राहणार गुहापाट अहिल्यानगर राहुरीच्या दादांचं मसाला पोस्टानेच जातोय. लातूरच्या दादांचा मसाला पोस्टानेच जातोय रामदादांचा. आणि खेडकर हरिभाऊ पोपट त्यांचं मसाला आणि मिरची पावडर पण पोस्टानेच जाते. हे असे पोस्टातले पार्सल, बाकीच्यांचं कुरिअरचं. आता हेच ना झालं. ताईची वाट बघत बसलो होतो. ताईंला जरा उशीर झाला, मला वाटलं ताई येतात का नाही. मग नानीला एकटीला लोड आला असता सगळा, कारण का सांडगं करायचं तर मसाला पण दुमलायचा आहे म्हणल्यावरती. पण थोडंसं जरा शांत वाटायला लागलं. मग एकट्या काय करणार, काय करणार ना, असं होतं. चाललंय नानींचं हेच. आज दोघीच घरी आहेत. गणेश चाललाय शाळेत, दिदी चालली माझ्या बरं, दाजी पण निघाले ते का. नानीन ताई दोघींचं साधा काम दिवसभर चाललं. ही बारामतीतली पार्सल आहे. तर नीलमताई भापकरांचं हे या आणि वर्षाताई मोरेंचं हे. नीलमताईंचं अर्धा किलोची 3 पाकिट येतं. लसूण चटणी पावशेर आणि लसूण अर्धा किलो आहे. आणि वर्षाताईंचं 1.5 किलो मसाला, त्यांचा बी 1.5 किलो मसाला आहे. आणि 1 किलो मिरची पावडर आहे तिखटाची. आणि ही काश्मीरी मिरची पावडर पावशेरची. आणि गरम मसाला अर्धा पाव आहे त्यांचा. आणि आमचा तिकडला सगळा स्टॉक संपलेला दिसतोय का तुम्हाला. तू रे का शाळेत जा, आपलं शाळा शिकायचा दिवस आहे. तर नाटकं करायचा दिवस संपला आपलं. आता हो का एवढा मसाला राहिलाय मैत्रिणींना, फक्त किती केला तरी संपतोय होय ना. आणि 35 किलो मसाला केलेला आमचा एकच दिवसात संपलाय. 11:30 वाजले ते. त्या गणेश मागं लागलेला, दिदी मागं लागलेली. काय बाय ही फोन कुठला कंपनीचा आहे, एअरटेल फ्रॉमचा काय माहिती. माझं उरकलं नसतं तर कालवा गोंधळ भरपूर झाला असता. पोरगं दाखवते आधी तुम्हाला कसं काय. छान दिसते. पैसे बंद करा पहिलं. माग बघा. तिथेच नाही दुकानात ठेवा. आणलं बेगीत का विचार बदला तर सांगा.
पर्याय विचार जर बोलला तुमचा भारी आवाज. ठेवू का तुम्हीच सांगा मी तुम्हाला. शिकायच्या दिवसात फिरलं तर हेडा फिरायच्या दिवसात जावं लागन, म्हशीकडे जावं लागन, गुराकडे जावं लागन, गायांकडे जावं लागन, चालावं लागन, रोजाने जावं लागन. आई बापाने आपल्याला MIDC घातले, कशासाठी घातले? मारत हिंडाय घातलंय का कशाला घातलंय? काल बी घरी राहिला तू, काल बी शाळेत गेला नाही, कारण नसताना सुट्टी घेतली का नाही तो काल? हा कान फाड बुडीन तुझं. मला माहिती होती वय तुझी शाळा कवर होती. मला म्हणलं मॅडम 2च तास शाळेत यायचं तिथं, काय करू जाऊन? मग आज काय हाय का नाही तासभर बी? मग त्यांना म्हणा कालचं 2 तास आज घे. काय घ्यायचं नाही होय काय नाही घ्यायचं. पैसे घे फक्त, काय घेऊ नको. कशाला पैसे आजीला हा? मग अजून घेऊ काय असल्या वाटतं आपल्याकडे पैसे आहेत आता भेट नाही असं वाटतं ना. मला नाही फुगिरी मी तसली नाही नाही पण खर्चायला असल्या जाऊ का? एवढंच किंमत चल. आहे. कविताची चुलती 2 नंबरची आणि माझ्या याची वहिनी सख्या आत्याची मुलगी मामी आहेत आमच्या. नातीत हा काजळला बी तिथे तशीच इकडे बी अशीच आहेत. सगळे असेच आहेत. सुनंदा मावशीन कविता आहे ना, तिच्या आईचं घर आहे कविताच्या आईचं. हो काही येऊ का मामी? बाकीची गेल्यात सगळी रानात, आजीला न्यायला आलतो आम्ही. कपडे आले का? नाही ना बस वाजले ते इथं 12:30 वाजता. मला येणं व्हायचं नाही, नुसती धावपळ होईल. मग असं तर पोस्ट बिस्ट राहिलं. नाही बाबा पोस्टातलं टाक. बाय बाय. आता चव्हाण सर चव्हाणे सर चांगलंच जेवण त्याला आता. शाळा भरली ना त्याची. ते शायनिंगच करतो पहिल्यापासून. इथं गणेशची शाळा आहे आमच्या. आतमध्ये ही सगळं वर्ग आहेत त्यांचं, पण गेट शाळेचं तिथनं या. आमची प्रतीक्षा इथंच होती 10वी पर्यंत, 11वी पर्यंत. आणि इथं आमची बिल्डिंग काही इथं दुकान आहे आमचं. शिवकृपा अभ्यासिका आहे का नाही, महाराष्ट्र प्रबोधन अकॅडमी, तिथं आमचं ह्याच्यात सगळ्यात खालच्या गाड्यात दुकान आहे मैत्रिणीनं. आणि कविताचं आणि ह्यांचं दुकान ती स्वयंभू हॉस्पिटल आहे ना, त्या बिल्डिंगमध्ये या रोडच्या कडेलाच. गोटमचं तिकडं आतमध्ये आलं. हा गाण्याची शाळा आणि आमचं दुकान रोडलाच आहे. तिथं जोबा करता का? मग दीदीला देऊन यायला होते तुम्ही पत्ता नसतो चिटकवाय. हा ते माऊलीतले द्यायला. हा कधी ह्याला नव्हती का गेली कशाला सोमेश्वरला हा ते हे होते कृष्ण महाराज दांड्यांनी श्रीफळ घेण्यासाठी ट्रेनचे पाणी जवळ मंदिराच्या आमच्या आत्याच्या बापूंच्या किती नंबरची बहीण आहे तुम्ही? दांड महाराज तिसऱ्या नंबरची. आणि आमच्या मामांच्या इनबाई आहेत. आमच्या या बहीण ही बहीण ही मिळून आणि सगळ्या मावशीच्या माघार आहे. सासू पण माझ्या बाचीची सासू म्हणायचं माझी बहीणच की म्हण आणि आमच्या आईच्या माहेरला आली मी. हा बाहेरला आली हो कधीतरी गेलं पाहिजे माहेरला. मामाची इकडे आलं पाहिजे हौसेने आली की हा मामाची इकडे मामाची हे आमचा मावस भाऊ आहे बघा, गौरीचा नवरा. सगळे ओळखतात त्याला. होय आहेत आणि मेहुणी बी आहे आणि बहीण पण आहे आणि भावाची ईन पण आहे, माझी पण. माझी बहीण आहे, ही बहीण आहे तुझी. काय कल्पना? मग
असं बोलायचं नव्हतं तिला ही सगळ्या त्याची पोरगी आणि ही सगळ्या मेहुणीची ही पोरगी सगळ्या मेहुणीची ही अगं बाई मला आताच माहित झाली तुझ्या आधीची आणि ही सगळ्या आत्याची मुलगी आणि त्या पण एक मेहुणा जेवतोय ती एका आत्याचा मुलगी होय लवकर या या लवकर मामाची टायली आणि मामा राम मामाचा ट्रॅक्टर या लवकर जाऊन जावा जावा तिकडे एक मामा राहते तर मंडप घातलाय तिथं कार्यक्रम होता ती मोठं मामा तिथं राहते आणि बारकं मामा इथं राहते या जाऊन या पप्पा आणि दीदी गेली घरी आणि मग मी थांबले आता मला आई मला म्हणली थांब घडीवर मग थांबले गाठ नाही पडली म्हणून बॅटरी बी उतरली माझी 14% राहिली कुठं जायची तू आता काय आहे कुठं जायची लगेच काय करायचं ट्रॅक्टर जाईल पुढं काय म्हणता जोत आणाय गेलतो ती काय टांगड्या दुखायच्यात काय चालाय येणार काय व्हाय नाही पण आता चाललंय का मकवानाला जावं लागतंय आता काय पुरी तिकडे गुत्त्यात खुशाल वाजवाय काय नाही आली आमची मनीषा अक्का आमची अक्का बहीण आली माझी बहीण आणि हिची आई काय काम नाही तिला काय नाही आधी आपली फिरत फिरत अशी गोल 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 फिरती अशी फिरती कढीत इकडून फिरती तसं काय मामा नाही वाईट नाही चला असू द्या ट्रॅक्टर चालू ठेवलाय आणि गप्पा मारत होते. नाही झालं हा बोला काय म्हणताय ही आमची बारकी मामी झाली सगळ्यांना नाही की पापडाचं कधी झालं पापडांचं वय पापडांचं अजून 15 दिवस झाले बरं आमची 1 किलोची ऑर्डर बरं चालते तुमची पहिली ऑर्डर भाजी मामी हातावलं पापड करते त्या गुजरातचे आहेत ना त्या मामीचं माहेर आमच्या गुजरात आहे त्यामुळं तिकडं गुजरातला सगळ्या ताई पापडच करते त्या असू द्या आता बसली मस्त पैकी इथं आईपाशी तिला लय काम असतं मला लय काम असतं काय करायचं या कामाच्या बाहेर गेल्या मामी खायला आणायला मामींची बहीण आहे ती लोणीची आणि दुर्गा मामी 4 जणी बहिणी त्यांचं माहेर आहे गुजरात नवसारीचं मामींचं ऑपरेशन झालं ना त्यावेळेस मी मामीला भेटायला गुजरातला गेलते आणि माझ्या दोन्ही माम्याला भारीत थुरली मामी तर माझ्या सख्या आत्याची पोरगी या छाया वहिनी ना मी त्यांना मामी म्हणत नाही त्यांना मी वहिनीच म्हणते आणि दुर्गा मामी पण चांगले आहेत दोन्ही माम्या सगळी चांगली इथं काय आहे सगळी व्यवस्थित सगळे चांगली इथं आणि इथं मला करमतं कारण का मी इथं 7वी पर्यंत होती तिसरी पासून 7वी पर्यंत होती मी 8वीला काजडला शाळेला गेली 8वी 9वी 10वी 3 वर्ष काजडला थांबली आणि मग बापूने माझं लग्न लावून दिलं मग मला गुजबायला हाकालली तशी मी अजून गुजबायलाच गुजबाई कुठं लई लांब आहे लई जवळ आहे हातदोंड्या बापू तर रोज आले ग येतात की भेटायला बापू तुला रोज भेटून येतात मग माझे रोज गाठ घेतात गेलतो मनीषाकडे मी मग येतात त्यांना लई जीव आहे माझा माझ्या बाप्पाचा माझ्यावर लई जीव आहे गेलतो मनीषाकडे भेटायला कोणालाच माहित नाही एवढा बापूंचा जीव आहे होय आहे चल तिकडे झोपू जाऊन कुठं ते घरात इथं का चल आहे का जागा तिकडल्या ही बारके मामाचं घर आहे मैत्रिणींनो अयो मांजराचं पिल्लू आम्ही लहान होतो ना त्यावेळेस ही मामाची घरं होती सगळ्यात लहान म्हणजे बारक्यापणीची ही घरं आहेत आमच्या मामाची आणि कसं झाड उगवून आलंय बघितलं का आणि हे आमच्या मामाचं सगळी शेती आले आणि मोठं मामा पहिले इथं राहत होतं पण मग ही बारके मामाला वाटणे आल्यामुळं मग मोठं मामा तिकडं राहायला गेलं तिथून मामाचं रान आहे ना आमच्या
ते असंच तुम्हाला सांगते लांबपर्यंत आहे, लय लांबपर्यंत आहे. आता खायला आणायचं का तिथं गेलं तर इथं हे असंच मस्त वाटतं. मामाची ही झोपडी छान अशी मस्त वाटतं. म्हणजे मला जर कुठं राहू वाटत असेल ना, खरं सांगते तुम्हाला, असं लय भारी एकदम मन प्रसन्न होत असेल ना, तर म्हणजे मला पहिलं आईच्या इथं पण मला करमायचं असं काही नाही की, पण मला आता हिथं करमतं. ही माझ्या मामाचं, आम्ही लहान होतो ना तवाची घर येतं, त्याच्या आधी घर आमच्या मामाचा वाडा होता, पण तो वाडा तिकडं वस्तीवर. पण मी ज्या वेळेला होती ना त्यावेळेस आमचा मामा वाड्यात राहिला, आमच्या अण्णांती. त्या मामाला ह्यांना तिचं भाऊ येतं, तर हिथं म्हणते ती 30 एकर असेल ना, तर 30 एकराला हिथं लंबर म्हणते ती एक एक जण. असं हिथं भारी वाटतं. म्हणजे जीव लावणारी माझी माणसं हिथे, मला माया लावणारी. दादाच्या घरी करमतं मला, मावशीच्या ह्यांच्या हिथं एक करमतं, माईच्या हिथं माझ्या मावशीच्या हिथं एक करमतं. माझा चेहरा किती खुला. तसं चाललंय मामाला लवकर शाळेत घातलं होतं. हा त्याच्यामुळे अगं तवा तुला 3ऱ्याच वर्षी शाळेत घातलं म्हणलं ढकला असं नाना जाऊ द्या. नाना मामाने 10वीत राम मामा होतं. 10वीच्या पुढे गेला का तुम्ही? नाही मग काय 10वी झाली परीक्षेलाच माझी. गेला नाही तुम्ही. सरच उचलून घातला टेबला. नाना इतकं नाना मामाने हाणलं राम मामाला, राम मामा गायब फरार. बर का मनीषा मला फसवलं. आता तुम्ही काय करू शकता? आता तुम्ही काय करू शकत नाही, तुम्ही आमच्या ताब्यात आहे. आमच्या जर ताब्यात केलं ना अशी माणसं हसते ना राम मामाला, लय हसते. म्हणून ती लहानपणी पार्लेजीची चॉकलेट आणायचं मामा आम्हाला. मोडलं. कंपनीत कामाला होतं MIDC. पार्लेची चॉकलेट किती आणायचो का मी लय कार किती आका आणायचो आकार होते चौथी गेली मग पर्यंत सगळ्या चॉकलेटीच पडलेल्या. रडायला लागला ना हा असा धरायचा ना आधाळायची त्याला, मी उचलायची आणि घ्यायची का आधाळायची नाही तिथं उभरेत नेऊन. लई चॉकलेट आणली संजीव नाही सांभाळला. कशाला आणल्या होत्या इथनं? कुठं लपून ठेवते इतक्या? चॉकलेट लई आणली हा, लय आणल्या होत्या. 2दा आणल्या होत्या. 2दा आणली. रामामाचा तपासून झाला महिना. सीता दिसती, सीता दिसली आज. सगळ्याला येते मी सांगितलं काय 2-3 बरे तर होत झाले माझं यायचं आता. मला काल आमचा मालक म्हणलं आम्ही दोघं होतो आणि मी म्हणलं मला जायचं आता हाय इथं गुड कार्यक्रम आहे. मॉर्निंग. अजून आगोळ्या राहिल्यात करायच्या दोस्तांनो, पण चालले जरा थंडी वाजती. आम्ही काय म्हणलोच नाही. चालली आमची आका 2 दिवस राहणार होती, पण आता निघाली. निघाली घरी आता. तिचा काय बरवासा नाही हा, कोणी चुलीचा बरवासा फोटो तरी. चाललाय ना. तू ओळखती का ह्यांना? नाही कशाला वळा बघितलं कधीच नाही. बघितलं नाही म्हणलं कसं काय वळा माझी मोठी नात. उजू 22 सरपंच होती. नको जे माप तिथं तिथं घरी गेल्या तुम्हाला याडच लागेल. इतका दादा जबरदस्त. रोजचा तिला जाया नाही कुठं. रोजचा 35,000 36,000चा नुसता मसाला येतो रोजचा डेली. आमच्या सगळ्या घरांनी सगळ्यांचं काहीतरी चालू या. आमच्या बाच्याचं हॉटेल आहे, माझं पापडाचं, हिचं मसाल्याचं आहे, तिच्या भावांचं, कोणाचं लोणचं, कोणाचं काय अमुक लय धंदा येतं बे माप. आमची घरात एवढी माणसं तशी चांगली बी आहेत आणि तशी एखादा टची लागल्या मग कोणाला ऐकत नाही. कोण ऐकत केवढ्याला आहे मामा ते मशीन चूल? अगं अक्का बघ ना बनवली मी, हवे बनवली हवे. कितीला आहे अक्का सेटअप? तुला तुला कमी 800 देणार. रुपये किलो तिला पण मसाला होता. 40-50 हजारात मसाला. बॅटरी चार्जिंगची गरज नाही. 3 तास चार्जिंग केली ना 6 दिवस चालते. हे गावात येऊ करायची ती मसाला. बारामतीत रोजचं 5-6 हजाराचा जातो हा डेली. डेली बाळा मी निरावागची मग तिथंच आहे की 12 रोज जातो आणि बाहेर जातो. लसूण, सांडगं, मसाला, डिंका लाडू. काही बी तुम्ही फक्त जावा तिच्या घरी. सगळं आलं बघू आता याच बारी काय बी सगळं वाण असते सगळं ऐकतं. उठ
मामा ह्यानी लय गार लागेल गरम पाणी आणा तुझी कास धुईला नाही काय दूध जास्त निघतं हा हट. तिकडं मामाचा जावाय काहीतरी गाड्या फिरवतो या सकाळ सकाळ मामा काय गाईला बसून द्यायना तर मामीचं काय भुंगाच बंद नाही अजिबात धार काढा होय मामा हा ना सारखी उगा म्हणती म्हणत हा त्यामुळे म्हणलं आता दारच काढतो. मामा सारखाच नाजूक ट्रॅक्टर बी आहे आणि राम मामाचं एकटंच घर आहे एकाच मामाचं घर आहे हे तो काय कुठं नाही माहिती का त्या कोपऱ्यापासून जी घर बांधत आणले मामाने ह्या कोपऱ्यापर्यंत आता काय वाटाच्या पलीकडे जाता का आता बस झालं आपल्याला कुठून दहा पोरं एकटाच आहे, तुझ्या वाणीच आका. तुम्ही जरा लईच लांबळ लावली नाही वे हा? लई लांब बांधत आणले रायाला कुठे आहे तो का तिकडं ती गाडी लावली ना तिथं आ पलीकडे गाड्यांना गुरांना गाड्यांना पलीकडच्या बसनीला आणि पलीकडे किती राहिलं एवढं लागतंय. ही मका पण मामाची आणि ह्यांचीच आहे हा. हा, झोप मका. ते घर आहे ना पलीकडलं तिथपर्यंत आणि मोठा मामा पलीकडे येतं आणि इथं बेलाचं झाड आहे बेल आहेत बेल बघू शकता आणि ह्यांनी काही कोंबड्या पाळल्या नाहीत नाहीतर ह्या रोडच्या पलीकडे गेला असता उकरत तू नाना मामाकडून येते का हा यायचं का तुला ये की जाऊन जा मी आली नाही ती गाईला धार काढायला चालली ना मामाची ती दाव दे दार काढायची